आजच्या दिवसामध्ये 25 मिनिटाचा कालावधी दिला जाईल। पंच आजच्या दिवसामध्ये 25 मिनिटाचा कालावधी दिला जाईल आणि जर 25 मिनिटं समाप्त झाले तर एक प्लेयर आतमध्ये घेतला जाईल। टायमिंग स्टार्ट करायचा आहे। दोन्ही संघाचे कर्णधार प्रशांत देसले आपल्याला आवाज येत असेल तर 25 मिनिटाच्या अवधीमध्ये आपलं षटक समाप्त करायचं आहे। त्याचबरोबर अमर पाटेकर पंचाचा येतोय ग्रीन सिग्नल। चला टाइम स्टार्ट होतोय। वैयक्तिक पहिला आणि संघाचा पहिला षटक घेऊन येतोय प्रशांत देसले। मारा करेल रुपेश पाडेकर। पहिला चेंडू स्लोवर गतीचा चेंडू जातोय काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण उचलणार तत्पूर्वी येणारी एक धावेनं संघाचं खातं स्वतःचं खातं खोललं जात आहे। मैदानामध्ये पाहायला गेला तर एक उत्कृष्ट क्वालिटीचा दर्जा असलेला साई ब्रीथ लाईव्ह त्यांचं पण मनपूर्वक स्वागत असेल। पंच शॉर्ट रन आहे का? रन नाही घेतली का? ओके ओके ठीक आहे। वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय प्रशांत देसले। मारा करेल तुषार पाडेकर। आता मात्र चांगला चेंडू चांगल्या चेंडूवर हा चढव पाहायला गेला तर दुसऱ्या चेंडूवर हा आलेला दमदार षटकार आणि संघाचं खातं खोललं जातोय। या 6 धावेनं गोलंदाज तयार। आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने ऑफ साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला असक्सेस। विकेट किपर विवेक ठाकूर याच्या हातामध्ये चेंडू जाईल तत्पूर्वी येणारा चेंडू निर्धाव चेंडूचे होते सांगता स्कोर तिथे स्थिरावलाय। धाव संख्या नो डाऊट लॉस ऑफ 0 विकेट 6 गोलंदाज तयार। पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू आरपार रामदेव पतंजली चौकार आणि या 4 धावेनं धावसंख्या वाढते। धावसंख्या होती ती 10 डीजे। गोलंदाज तयार। आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारला चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून जातोय। क्षेत्ररक्षण उचलणार तत्पूर्वी चोट्या 2 धावा काढण्याचा प्रयत्न होतोय सक्सेस आणि या चेंडूवर येतात 2 धावा। षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू बाकी असेल स्पीडअप घ्यायचा आहे। गोलंदाज तयार प्रशांत। मारा करायला तुषार। पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि चेंडू जातोय आणि षटक समाप्त होतोय। पाहायला गेला तर पहिल्या ओव्हर मध्ये धावसंख्या आली ती म्हणजे 18 आणि सर्व संघांना एक कळवण्यात येतोय की रिव्ह्यू हा नाही आहे सर्वांसाठी आणि पाणी हा ड्रिंक्स ब्रेक 2 षटक झाल्यानंतर होईल 3 षटक झाल्यानंतर होईल। सर्वांना याची नोंद असावी। तर वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज आणि टायमिंगचा अभाव असेल नक्कीच। पाहायला गेला तर आताही पहिल्या ओव्हर मध्ये 4 मिनिटं खर्च केलेत। वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज तुषार। बऱ्याच कालानंतर नॉन स्ट्राईक वरून स्ट्राईक वर येतो फलंदाज सलामीच्या स्वरूपात आलेला जीवन गावडे। मारा करेल तुषार पाटेकर याचा
P1चं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. आता मात्र 30 यार्डच्या बाहेर 3 खेळाडू पाहायला भेटतील. आणि मला वाटते पहिला हात धन्यवाद डीजे. पहिला हादरा लागतोय ते म्हणजे नैतिक फोटोग्राफीला. पाहायला गेलं तर 18 धाव संख्या बनवली. सलामीच्या स्वरूपात येणारा फलंदाज रुपेश पाडेकर यांना. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज तुषार यानं. एक उत्कृष्ट गोलंदाजी करण्याचा दर्जा. पहिल्या चेंडूवर विकेट आणि त्याची जागा चालवण्यासाठी जीवन गावडेची. नवीन फलंदाज येतोय इनॅट नंबर 3 वर अमर पाटेकर स्वतः कर्णधार. त्याचबरोबर आदरणीय जयराम साहेब भगत कुठे असाल तर आपण पॅव्हेलियन कक्षामध्ये यायचं आहे. गोलंदाज तयार. मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू जातोय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षण उचलणार तत्पूर्वी ही मिस फिल्डिंग आणि या मिस फिल्डिंगचा भुगतना 4 धावा. या 4 धावेनं धावत संख्या वाढते. धावत संख्या होते ती म्हणजे 22. डीजे पाहायला गेलं तर सुंदर काऊ कॉर्नर मध्ये आउटफील्ड खराब असल्या कारणाने कुठेतरी पाहायला गेलं तर सुंदर काऊ कॉर्नर मध्ये आउटफील्ड खराब असल्या कारणाने कुठेतरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर कुठेतरी पाहायला गेलं तर दबाव येताना. गोलंदाज तयार. आता मात्र चांगला चेंडू. चांगल्या चेंडूवर सन्मान देतोय. हा चेंडू येतोय निर्धाव चेंडू होते सांगता. स्कोर तिथे स्थिरावलाय. धाव संख्या झाली ती म्हणजे 22. 22 ला 1. गोलंदाज तयार. चांगला चेंडू पुन्हा एकदा वारंवार 2 चेंडू चांगले पाहायला भेटतात ते गोलंदाज तुषार याचे. अजूनही षटकातील 2 चेंडू बाकी. मारा करेल अमर. आता मात्र अवांतर स्वरूपाचा पंचांचा इशारा येतोय वाईड. त्याचबरोबर या एक धावेनं धावत संख्या वाढते. धावत संख्या होते ती म्हणजे 23. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. रनआउटच्या स्वरूपात दुसरं हादरे लागतंय डीजे. दुसरं हादरे लागतंय डीजे. कान्हा 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 तुझ्यासाठी 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 रनआउटच्या स्वरूपात दुसरं हादर लागलंय ते नैतिक फोटोग्राफीला. आता मात्र चांगला चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षण उचलणार तत्पूर्वी येणारी 1 धाव. या 1 धावेनं धावत संख्या वाढते. धावत संख्या होती ती म्हणजे 24. षटक संपलं. पंचांचा इशारा येतोय. धावत संख्या 24 म्हटलं तर सरासरी 12.00 ची सरासरी ठेवते.
तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. पाहायला गेलं तर अमर पाटेकर याच्यासाठी सुवर्ण संधी. धन्यवाद डीजे. पाहायला गेलं तर अमर पाटेकर याच्यासाठी सुवर्ण संधी. प्रकाशी शेलार यांच्याकडनं माध्यमातून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रकाशी शेलार एक उत्कृष्ट वयाच्या 53व्या वर्षी अजूनपर्यंत क्रिकेट खेळतात असे एक दुश्मी गावाची रण मशीन म्हणून ओळखला जाणारा. आता मात्र पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षण येणार तत्पूर्वी हा दमदार चौकार टीजे. संधी असेल. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रकाशी शेलार यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा चेंडू फाईन लेग मध्ये जातोय. क्षेत्ररक्षण उचलणार तत्पूर्वी या चेंडूवर येणारी एक धावेनं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती पाहायला गेलं तर 29. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज प्रशांत देसले. त्याचबरोबरीने प्रशांतसाठी हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विकासजी देसले यांच्या माध्यमातून. धन्यवाद. चांगला चेंडू. या चेंडूवर येतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू. फलंदाजाला काही समजला नाही चेंडू. विकेट किपर विवेक ठाकूर याच्या हातामध्ये चेंडू विसावला. तत्पूर्वी येणारा निर्धाव चेंडूची होते सांगता स्कोर तिथे स्थिरावलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 29. अजूनही या षटकामधले 3 चेंडू बाकी. गोलंदाज तयार. मारा करेला सुचित. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटतोय. तो सुचित गावडेला काही समजत नाही. सूर गवसला नाहीये आणि लगातारचे 2 चेंडूची होते सांगता स्कोर तिथे स्थिरावले. धावसंख्या झाली ती म्हणजे 29. अजूनही षटकातील काही चेंडू बाकी. गोलंदाज तयार. आता मात्र फलंदाजाला काही समजत नाही. चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला काही समजत नाहीये. चेंडू विसावतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू येतोय. वारंवारचा हॅट्रिकचा निर्धाव चेंडूची होते सांगता. षटकातील शेवटचा अखेरचा चेंडू बाकी असेल. आता मात्र चांगला चेंडू. षटक संपलं. पंचांचा इशारा येतोय. आता मात्र ड्रिंक्स ब्रेक होईल. चला तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर संगीत.
सालिती म्हणजे 29 येणारे 12 चेंडू आणि कितपर्यंत धावेची धावसंख्या सालिती म्हणजे 29 येणारे 12 चेंडू आणि कितपर्यंत धावेची मसल मारेल. गोलंदाज येतोय तो म्हणजे आशिष नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे आशिष देसले. जिथपर्यंत मैदानामध्ये अमर पाटीकर आहे तिथपर्यंत आतिषबाजी पाहायला नक्कीच भेटेल. गोलंदाज आशिष. पहिलाच चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू असेल आणि म्हणतो पहिलाच चेंडू पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू असेल आणि मला तर वाटते या चेंडूवर येते 1 धाव आणि 1 धावेनं धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती पाहायला गेला तर 30. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. मात्र अंबर पाटेकरला बॅक टू पॅव्हलियन यावं लागेल नक्कीच. मात्र अंबर पाटेकरला बॅक टू पॅव्हलियन यावं लागेल. नक्कीच एक उत्कृष्ट कॅच पकडलेल्या प्रतीक खरं त्याने दिसे. चांगला विकेट. चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला. चांगला चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला. चेंडू येतोय निर्धाव चेंडूची होती सांगता स्कोर तिथे स्थिरावलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 30. चला सामना स्टार्ट करायचा आहे. गोलंदाज तयार. आता मात्र चांगला चेंडू चांगल्या चेंडूवर चांगला विकेट आणि बॅक टू चालवण्यासाठी क्या समोसे क्या पकोड़े माजी वो बनने संडे क्या हुआ नींबू पानी पीजिए इसमें तो टाइम लगेगा लो गया संडे कुछ तो सहना पड़ेगा ना इतना क्यों सहना एसिडिटी से जल्द राहत के लिए
इनो है क्योंकि इनो काम शुरू करे सिर्फ 6 सेकंड में। चलो चलो या चेंडूवर येते 4 धावा. या 4 धावेनं धावसंख्या वाढते. धावसंख्या आणि या 4 धावेनं धावसंख्या होती ती 34. चांगला फटका पाहायला भेटला ते म्हणजे मयूर गावडे याच्या मार्फत पाहायला गेला तर उत्कृष्ट गोलंदाज. पंचांचा इशारा येते नो असेल आणि फ्री हिट असेल. या चेंडूवर असतील टोटल 5 धावा आणि चेंडू असेल नक्कीच या चेंडूवर असतील टोटल 5 धावा आणि चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. मारा करायला मयूर. गोलंदाज तयार. मात्र चांगला चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला. आता मात्र चांगला चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला. फ्री हिटचा पुरेपूर उपयोग करता आला नाहीये आणि या चेंडूवर येतोय निर्धाव चेंडूची होते सांगता स्कोर तिथे स्थिरावलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 35. गोलंदाज तयार. षटकातील काही चेंडू बाकी. मारा करेल मयूर. चांगला चेंडू फलंदाजाला काही समजला नाही. चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये विसावते. वारंवार निर्धाव स्वरूपाचे चेंडू येतात. चांगली फलंदाजी करावी लागेल ते म्हणजे नैतिक फोटोग्राफी संघाला. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाजीचा दर्जा असलेला संघ स्वर्गीय रवींद्र दादा घरत गावदेवी दुश्मी आणि षटक संपलं. पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 35. जवळजवळ 6 मिनिटं बाकी आहेत. आपल्याला 6 मिनिटांमध्ये षटक समाप्त करायचं आहे. अन्यथा एक प्लेयर तुमचा आज घेतला जाईल याची नोंद असावी. आमच्या टाइम नुसार तुमचे 6 मिनिटं बाकी आहेत. नक्कीच या 6 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला षटक आणि सर्व संघांना कळविण्यात येते की रिव्ह्यू नसणार आहे. तर वैयक्तिक पहिला आणि संघाचं 5वं षटक घेऊन येते गोलंदाज विवेक ठाकूर. पाहायला गेला तर वैयक्तिक पहिला आणि संघाचं 5वं षटक घेऊन येते तो म्हणजे विवेक ठाकूर. एक उत्कृष्ट गोलंदाज. अक्षरशः बऱ्याच मॅचचा अनुभव असलेला गोलंदाज तयार. मात्र चांगला चेंडू फाईन लेग मध्ये जातोय. चेंडू हा आरपार. रामदेव पतंजली चौकार. डीजे
मात्र चांगला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न झाला सक्सेस. चेंडू येतोय आर पार. रामदेव पतंजली चौकार आणि या 4 धावेनं धावत संख्या वाढते. धावत संख्या होते 43 डीजे. आता मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू यॉर्क करून घेतला आणि मला वाटतं या चेंडूवर येतोय 1 धाव. या 1 धावेनं धावत संख्या वाढते. धावत संख्या होते ती म्हणजे 44. पाहायला गेला तर अजूनही षटकातील 3 चेंडू. या इनिंग मधले 3 चेंडू बाकी असतील माझे. साथी स्कोरर आशिष ठाकूर सांगतोय. गोलंदाज तयार. आता मात्र चांगला चेंडू जातोय फाईन लेग मध्ये. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा भुगतना. पुन्हा एकदा हा नशिबाचा चौकार आणि या 4 धावेनं चेंडू बाकी असतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आता मात्र आर पार. रामदेव पतंजली हा येणारा डाबर चमनप्राश षटकार डीजे. ओव्हर मधला या इनिंग मधला शेवटचा चेंडू आणि अखेरचा चेंडू बाकी असेल. धावत संख्या झाली ती म्हणजे 54. नक्कीच रनआउटच्या स्वरूपात बॅक टू पॅवेला यावं लागेल आणि नैतिक फोटोग्राफी संघानं 54 धावा बनवलेल्या आहेत. पाहायला गेलं तर 55 धावेचं मापक आव्हान ठेवलंय ते म्हणजे स्वर्गीय रवींद्र दादा खरत गावदेवी दुष्मी. यापुढील होणारी मॅच असेल. पाहायला गेला तर यज्ञेश वॉरियर्स यांच्या अगेन्स्ट असेल
यापुढील होणारी मॅच असेल पाहायला गेला तर यज्ञेश वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट असेल तो म्हणजे चैतन्य 11 दुष्मी. एका बाजूला प्रसाद दादा साधव त्यांच्या अगेन्स्ट असेल निशाकर दादा घरत विद्यमान सदस्य. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. पाहायला गेला तर सलामीची जोडी चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. पाहायला गेला तर सलामीची जोडी स्वर्गीय रवींद्र दादा खरत गावदेवी दुष्मी दर्जेदार संघ गोलंदाज आणि फलंदाज भरलेला एक दर्जेदार संघ. पाहायला गेला तर नैतिक फोटोग्राफी. चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना IPL म्हटलं तर एक उत्कृष्ट आयोजन दुष्मी प्रीमियर लीग सर्व पहिले सलामीच्या जोड चला सामना त्वरितच चालू करायचा आहे. वैयक्तिक पैलवानी यापुढील होणारी मॅच असेल चैतन्य 11 आणि त्याचबरोबरीने यज्ञेश वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. आपल्याला हा पहिला कॉल असेल. चला सामना त्वरितच चालू करायचा आणि आपल्याला सुद्धा 25 मिनिटाचा अवधी असेल याची मात्र दक्षता घ्यायची आहे. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. टाइम होतोय स्टार्ट. पहिलाच चेंडू मला तर वाटते फ्री असेल आणि पहिला चेंडूवर येतात हात षटकार आणि या 6 धावेनं स्वतःचे खाते प्रत्येकी एक षटकारा असा 100 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि फ्रीट असल्या कारणाने हा चेंडूवर येतोय दुष्मी संघाला
आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतोय तो म्हणजे नैतिक फोटोग्राफी. चला सामना स्टार्ट करायचा आहे तुमचं. P1चा षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक असतं. गोलंदाज तयार आत्माराम दादा खतरत यांच्या माध्यमातून प्रत्येकी षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक आलेला गोलंदाज तयार. मात्र पहिला चेंडू आणि चेंडूवर येतो हा डाबर चमनप्रास. पहिला चेंडू आणि चेंडूवर येतो हा डाबर चमनप्रास. चौकार. नावातच नाही तर गावाची दम आहे दुसरी प्रीमियर लीग. हे नावातच नाही तर गावाची दम आहे दुसरी प्रीमियर लीग. हे नावातच नाही तर गावाची दम आहे दुसरी प्रीमियर लीग. हे नावातच नाही तर गावाची दम आहे दुसरी प्रीमियर लीग. धावसंख्या झाली एक 9 चेंडू. पाहायला गेलं तर 2 चेंडूची होती सांगता. मात्र चांगला चेंडू. नवीन फलंदाज येतोय प्रतीक घरत. तत्पूर्वी आपण ऐकूया सुमधुर संगीत. चला यज्ञेश वॉरियर्स आणि त्याच चैतन्य 11 संघाचा कर्णधार आपण कुठे असेल आपल्याला दुसरा कॉल असेल अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. धावसंख्या 3.5 म्हणजे 12. तीन चेंडू धावसंख्या 3.5 म्हणजे 12. 27 बॉल असलेला पाहायला गेलं तर माझे साथी स्कोरर अक्षय तेसले सांगतो की 27 चेंडूमध्ये अजूनही 43 धावांची गरज असेल. गोलंदाज तयार. मारा करेला प्रतीक. मात्र पंचाचा इशारा आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू येतोय वाईटचा आणि या चेंडूवर येते एक धावेनं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती पाहायला गेलं तर 13. मात्र चांगला चेंडू. गोलंदाज तयार. पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर वाईट स्वरूपाचा चेंडू आणि मला वाटते या चेंडूवर येते एक धावेनं धावसंख्या वाढते. धावसंख्येला धावसंख्या पाहायला गेलं तर 14. गोलंदाज तयार. चांगला चेंडू. फलंदाजाला काही समजला नाही चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. तत्पूर्वी येणारा हा निर्धाव चेंडूची होते 11. स्कोर तिथे स्थिरावलाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 14. P1चं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. गोलंदाज तयार. मारा करायला जीवन याचा. मात्र चांगला चेंडू.
चेंडू मध्ये चेंडू जातोय आउटफील्ड पास असल्या कारणाने चेंडू हा नशिबाचा चौकार आणि या 4 धावेला धावा संख्या वाढते धावा संख्या माध्यमातून 100 रुपयाचा यज्ञेश्वर या संघाचा कर्णधार आलेला आहे त्याचबरोबरीने चैतन्य 11 दुश्मी संघाचा कर्णधार पण आलेला आहे आता मात्र चांगला चेंडू ब्लॅक मांबा बॅटने मारलेला हात प्रकाश शकार डीजे ब्लॅक मांबा बॅटने मारलेला हात ताबडतोब प्रकाश शकार डीजे धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती म्हणजे 32 पाहायला गेलं तर नाणेफेकी जिंकले ती म्हणजे यज्ञेश वॉरियर्स संघाला चांगला चेंडू बऱ्याच कालानंतर आलेला निर्धाव षटक संपलं पंचांचा इशारा येतोय धावसंख्या झाली ती म्हणजे 32 पाहायला गेलं तर 11.00 ची सरासरी जरी बनवली असती तरी वर्चस्व गाजवलं असतं ते म्हणजे स्वर्गीय रवींद्र दादा घरत गावदेवी दुश्मी संघाला पण कुठेतरी जमेची बाजू पाहायला गेलं तर 16.00 ची सरासरी ठेवताना 2 ओव्हर मध्ये P1च्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 32 धावा बनवलेल्या आहेत चला पंच सामना त्वरितच चालू करायचा आहे वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं षटक घेऊन येत साईनाथ घरात एक चालक मालक टेम्पो चालक मालकचे एक कार्यकर्त्याचे मुलगा आदरणीय राजादादा घरत आज मात्र स्वतःच्या मुलाची गोलंदाजी पाहण्यासाठी आज टेम्पोवर मारलेली सुट्टी ती सुट्टी भरून काढावी लागेल ती म्हणजे साईनाथ याला धावसंख्या झाली ती म्हणजे 32 चला पंच सामना त्वरितच चालू करायचा सर्व टीमचे 2 खेळाडू आपण ऑलिंडर राहायचा आहे गोलंदाज सय्यार साईनाथ चांगला चेंडू फलंदाजाला काही समजला नाहीये चेंडू जातोय निर्धाव चेंडूची होते सांगता चांगलं गोलंदाजी पाहायला भेटते ती म्हणजे साईनाथ याच्या मार्फे गोलंदाज सय्यार मारा करेला आशिष
आडव्या बॅटने मारलेला चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. चेंडू जातो चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करतोय गोलंदाज साईनाथ. पाहायला गेला तर येणारी 15 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल गोलंदाज सियार. पुन्हा एकदा त्याच दिशेने चढवलेला हल्ला पुन्हा खराब असल्या कारणाने म्हणून राहायचं आहे कारण की मॅचेस आपल्याच आहेत पाहायला गेल्या कंपल्सरी आहेत. गोलंदाज सियार साईनाथ. पंचाचा इशारा येतोय. व्हाईट चेंडू धावसंख्या वाढते. धावसंख्या पाहायला गेलं तर 41. गोलंदाज सियार. चांगला चेंडू चांगल्या चेंडूवर पुन्हा एकदा मिस फिल्डिंग आली आणि मिस फिल्डिंगचा भुगतला पुन्हा एकदा हा नशिबाचा चौकार. प्रत्येकी षटकारास 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे त्यांच्या आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येकी षटकारास 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि डिपॉझिट जमा आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचे 200 रुपये आपल्याकडे जमा आहेत. एका बाजूला देसलेसाठी 100 रुपयाचा आशिष देसले यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक जमा आहे. धन्यवाद. लास्टची मॅच आहे तरी नावासाठी ते पुढचा विषय राहिला वेगळा. हे जिंकतील त्या जडच्या गोष्टी पण ही तरी मॅच लीगची आहे शेवटची मॅच. असा तरी डाग नको लागायला. 3-3 हरले. एक जिंकून राहू ते बाकीचा विषय सोडून देऊ. काल झाला तो झाला. एक तर अंपायर बोला मला होते काय करू
नाही इकडे पुढं तिकडे दाखवलं. धावसंख्या झाली ती म्हणजे 47. गोलंदाज तयार, मारा करेल प्रशांत. आता मात्र चांगला चेंडू, चांगल्या चेंडूवर चांगला फटका आणि मला तर वाटतं बॅक टू अ पॅबलर यावं लागेल. नवीन फलंदाज येतो तो किशोर देसले आणि मला तर वाटते चांगला विकेट. आता कुठेतरी कमबॅक करतोय, नैतिक फोटोग्राफी आणि मला तर वाटते कुठेतरी चमेची बाजू पाहायला गेला तर अजूनही तुषार पाडेकर मैदानामध्ये आहे. तिथपर्यंत स्वर्गीय रवींद्र खरत गावदेवी दिशमी संघाला अशा पल्लवीत असतील. नक्कीच गोलंदाज तयार, अमर मारा करेल किशोर. गोलंदाज तयार. आता मात्र चांगला चेंडू, फलंदाजाला काही समजलं नाही. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, चेंडू येतोय निर्धाव चेंडूची होते सांगता. अजूनही 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज.
आता मात्र चांगला फटका पाहायला भेटतोय तो म्हणजे फाईन लेग आणि मध्ये चेंडू जातोय आणि या चेंडूवर येते एक धावेनं धावत संख्या वाढते. धावत संख्या होते ती 48. अजूनही 7 धाव्यांची गरज. येणारे काही चेंडू बाकी. मारा करेल तुषार. आता मात्र चांगला चेंडू कमबॅक करून देतोय स्वतः कर्णधार अंबर पाटेकर. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज असेल. गोलंदाज तयार. चांगला फटका पाहायला भेटतोय आणि पुन्हा एकदा मिस फिल्डिंगचा भुगत ना 2 धावा आणि या 2 धावेनं धावत संख्या वाढते. धावत संख्या पाहायला गेलं तर 50 डीजे. गोलंदाज तयार. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असेल. दोन्ही संघाच्या फासल्या फासफूस नक्कीच होत असेल. गोलंदाज तयार. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय फर्स्ट स्लिप मध्ये आणि या चेंडूवर येते एक धावेनं धाव संख्या वाढते. धाव संख्या 51. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असताना पाहायला गेलं तर कोण जिंकेल आणि कोण हरेल येणारा कालच ठरवेल. गोलंदाज जिथपर्यंत तुषार पाटेकर मैदानामध्ये आहे तिथपर्यंत समेची बाजू स्वर्गीय रवींद्र घरत गावदेवी दुश्मी संघाची असेल. त्याच बरोबर गोलंदाज तयार. आता मात्र चांगला फटका पाहायला भेटतोय आणि मला वाटतं बॅक धन्यवाद डीजे. त्याचबरोबरीने आम्हाला देणगीदार लाभलेले त्यांचे पण मनपूर्वक स्वागत. सदस्य निशाकर दादा घरत यांच्या माध्यमातून 2 ट्रॉफ्या आलेल्या आहेत त्यांचं पण मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबरीने स्वर्गीय सुभाष शिवराम देसले यांच्या माध्यमातून आपल्याला शूज आलेले आहेत. त्याचबरोबरीने त्याचबरोबर माजी सरपंच साहेबा रश्मिताई दयानंद भगत यांच्या माध्यमातून 5000 रुपयाची देणगी आलेली आहे. वळूया मैदानाकडे.
पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असेल. गोलंदाज तयार. या चेंडूवर येते 1 धाव. समीकरण चेंज होते, बदलतोय. पाहायला गेला तर येणारे 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असेल. या चेंडूवर नक्कीच नैतिक ग्राफीचं पूर्ण पार्ट समजेल. आता मात्र फलंदाजाला काही चेंडू समजत नाही. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र येणारा 1 चेंडू आणि 3 धाव्याची गरज असेल. एक चेंडू आणि 3 धाव्यांची गरज असेल. आता मात्र चांगला फटका पाहायला भेटतोय. गेला चौकार गेलाय आणि मला तर वाटते चांगला फटका. यज्ञेश वॉरियर्स आपल्याला काय करायचं आहे? क्षेत्ररक्षण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जाते नो डाऊट एक अपकमिंग यंगस्टर आशिष देसले. चला आशिष देसले कुठे असाल तर आपण या मॅचचा मालिकावीर देतील आदरणीय प्रकाशदादा घरत कुठे असाल तर त्याच बरोबरीने